मुंबईचा अर्थ घ्यायचा. येऊन राहिलेत म्हणजे येतायत नव्हे, येऊन आता राहत आहेत, निवास करता आहेत. ह्यापैकी एकाला बॉम्बची विद्या येते, ती शिकण्यासाठी पाठवत असाल तर पाठवा. बापटांना सावरकरांनी पाठवलं, पण 3 माणसं पाठवली असं आपण काल पाहिलं. स्वतः मिर्झा अब्बास, बंगालचे क्रांतिकारक हेमचंद्रदास आणि पांडुरंग महादेव बापट, 3 मुलं गेली. मुद्दाम सांगण्याची गोष्ट अशी, अपघातात हे मेले असं जर कळलं तर यांचा विमा तयार पाहिजे, काहीतरी घरच्या लोकांना मदत मिळाली पाहिजे, यासाठी यांची मृत्यूपत्र करून घेतली होती. पण ते निर्मिती इतकी भयानक होती. आणि फ्रान्समध्ये त्यांना आपली जमीन देणाऱ्या, आपल्या इमारत देणाऱ्या विदुषी, ज्यांचं नाव आपण पाहिलं मॅडम कामा, सेनापती बापटांनी आपलं संपूर्ण चरित्र म्हणजे त्यांचं स्वतःचं चरित्र पद्यमय लिहिलं आहे. ते स्वतः म्हणतात, आम्ही त्या बंगल्यामध्ये गेलो आणि तो साधारणतः 5 फूट बुटका, जाडजूड अंगाचा. त्याचं नाव त्यांनी सांगितलं निकोलस, आणि आडनाव रशियन आडनाव आहे, सफ्रान्स्की. जमलं, सफ्रान्स्की. असा साधारण 60चा मनुष्य होता. त्यांनी, बापट म्हणतात, त्यांनी आमच्याकडनं बऱ्याच परीक्षा करून घेतल्या. ते म्हणले, ही जी निर्मिती करायची आहे याचं माझ्याकडे एक पुस्तक आहे. अरे वा, पुस्तकावरनं करता येईल. पुस्तकावरनं करता येत नाही. पुस्तक पाठांतरासाठी, माहितीसाठी आहे. फक्त वाईट एकच आहे मिस्टर बापट, ते म्हणले, हे पुस्तक रशियन भाषेत आहे. तुमच्या लक्षात राहण्यासाठी ते इंग्रजीत करावं लागेल. एक काम करता काय, याचं एक भाषांतर करून घ्या इंग्रजीत. कोण करणार? तेव्हा मी काल सेनापती बापटांच्या एका मैत्रिणीचा उल्लेख केला होता. त्यांच्या कॉलेजमध्ये त्यांची रशियन मैत्रीण होती, ॲना नावाची. तिला संपर्क केला. तू म्हणले, इकडे येशील का, मला हे भाषांतर करून पाहिजे. तिची 6 परीक्षा होती. म्हणली, हो पांडुरंगा, काय आषाढी एकादशी आहे काय आम्हाला तिकडे यायची? माझी परीक्षा आहे ना रे बाबा येते. देशाचं काम आहे आई, जाऊ दे. नाहीतरी पासिंग वार्षिक परीक्षेवरच आहे, 6 काही फारसा अवलंबून नाही. असं त्या कॉलेजमध्ये नियम असल्यामुळे 6 परीक्षेचे 2 पेपर टंग बुडवून आली की पठ्ठी इकडं. तिनं सगळं उत्तम भाषांतर इंग्रजीमध्ये करून दिलं, सगळं समजावून सांगितलं. या सगळ्या परिचयामध्ये त्यांच्यामधला स्नेह असा वाढला की त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये मोकळेपणाने लिहिलंय की मला इच्छा झाली की हिच्याशी आपण लग्न करावं. पण तरीसुद्धा मी तिला सांगितलं की मला इच्छा झाली तुझ्याशी लग्न करावं म्हणून, पण माझं झालेलं आहे, तेव्हा या जन्मी नक्की करणार नाही, बघू पुढल्या जन्मी. आणि म्हणून त्यांनी गंमत पहा, त्या वयातल्या माणसाचं तर एक विचित्र वागणं वाटेल तुम्हाला. बापटांनी आपल्या आईवडिलांना एक पत्र पाठवलं असं की अशी अशी एक मुलगी आहे, ती मला अत्यंत आवडलेली आहे, या जन्मात मी काही तिच्याशी लग्न करणार नाही आहे, तुम्ही काळजी करू नका, पण पुढल्या जन्मात समजा आपण सगळे एकत्रच असू तर ही सून आणायला परवानगी द्या. हो, 1 वर्षानंतरचं कोणी बघितलंय, पण का होईना संस्कारामधली माणसं, पण तिनंही ते तितक्याच मोकळेपणाने मान्य केलं. तिनं अनुवाद पूर्ण केला. तो इंग्रजी अनुवाद घेऊन ते तिथे गेले आणि मग त्या अधिकाऱ्याने सांगितलं, मिस्टर बापट, ही सुद्धा एक परीक्षा होती. का तुम्ही अशी एक पोथी घेऊन दप्तरातनं जाताय की जी पोलीस तपासामध्ये सहज ST मध्ये जरी त्यांनी काढली तरी ज्या क्षणाला तुम्हाला पकडलं जाईल त्याच्यानंतर 3 दिवसांनी तुम्ही फासावर चढलेले असाल. हे इतकं स्फोटक आहे. इतकी भयानक गोष्ट तुम्ही पोलिसाची नजर चुकवून नेऊ शकता का, आणू शकता का, हे मला पहिलं बघावं लागतं. अशी हातावर मेणबत्ती धरायची पेटलेली आणि ती पूर्ण वितळेपर्यंत तसाच हात ठेवायचा. म्हणजे असं का करायला लावतोयस बाबा?
म्हणजे कारण एकच आहे, आपण बॉम्ब करताना ॲसिड वापरणार आहोत. ते ॲसिड तापतं आणि एक तापलेलं ॲसिड इथल्या बॉम्बच्या भांड्यामध्ये ओतताना एखाद दुसरा थेंब इकडे 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 उडू शकतो. हा उडाला आणि काहीतरी गरम हातावर पडलं म्हणून असं जर झालं तर मिल्कशेक सारखा ॲसिड शेक चुकून हातातलं भांडं सटकू शकतं आणि ॲसिड आणि दारू भरलेला असं भांडं जर खाली पडलं तर आपला फोटो घ्यायचा, इथं लावायचा आणि त्याला एक हार घालायचा, हाच मी मगाशी होतो. हे अख्खं ॲसिडचं भांडं जरी इथं उलटं झालं तरी जेवढं भरलेलं आहे तेवढं हात इथून सुटता कामा नये. लाडू नाहीत वळायचे आपल्याला. वळता वळता फुटलास तर जाऊ दे मरुदे, परत नंतर जाऊ दे मरुदे नाही, तो आपल्याला मरुदे करेल. जवळजवळ महिनाभर ते कृती करून घेत होते. कल्पना करा, महिन्यातले 12-12 तास ही 4 माणसं फक्त मरणाच्या दारात बसली होती. कारण याला जरी कितीही आलं तरी या तिघांपैकी एकानं जरी चूक केली, ओ सर हे असं कसं होतं, हे मेले. गॅसवर समजा एखाद्या टेम्परेचरपेक्षा जास्त ॲसिड तापवलं तरी चूक, ओतताना चूक झाली तरी चूक, दारू बाजूनं भरताना झाली तरी चूक. वेल्डिंगपासून सगळं शिकवावं लागतं. बॉम्बची शेल लोखंडाची कुठून करणार आहेस का, त्यासाठी लोखंड पळव, हो मग त्याचं हे आकार करून घे, केले, त्याला असं असं लिंपण कर, अशी वात कर, केली, झालं सगळं. हो आता उडवून बघ. हो नाही तर इतका तयार बियार झाला म्हणून आपण समजून जायचो, तो फुसकी बॉम्ब निघायचा, फुस एक आवाज काढला म्हणजे भोयनाळा काढायचा काय आपल्याला. पॅरिसच्या शेजारी असलेल्या अरण्यामध्ये 2-3 बॉम्ब उडवून दाखवले. ते एक विशिष्ट पद्धतीने धमाका करतायत, आसपासच्या बऱ्याचशा गोष्टींच्या ठिकऱ्या उडवतायत. याचा अंदाज घेतला तर फेकायचं कसं कळलं, पिन कशी काढायची कळली. पिन काढताना घाई करू नको, पिन काढल्यानंतर बराच वेळ ठेवू नको, एक 5 मिनिटांनंतर टाकूया, आधी पिन काढून घेऊ, तो इथं फुटेल. इतक्या सगळ्या गोष्टी शिकवून झाल्यावर आता त्यांच्यावर खरी जबाबदारी होती हे पुस्तक घ्यायचं आणि सावरकरांकडे जायचं. याच्या डोक्यात म्हणजे भयंकरच कल्पना आली. बापटांनी 2 तयार बॉम्ब आपल्या झोळीमध्ये घेऊन आगगाडीत बसून लंडनला गेला आणि कॉलेजमध्ये सावरकरांची भेट घेतली. सावरकर आलात तुम्ही, काय भाव म्हणलेत, हे गाढवा रे, तुला तयार कोणी करून आणायला सांगितले होते. आपण ठरलं होतं फक्त शिकून यायचं, पुस्तक घेऊन यायचं. हे बरोबर कोणी आणायला सांगितलं. समजा तेव्हा गर्दी नव्हती म्हणून ठीक आहे, लोकांमध्ये धडकला असता कोणी शेजारी येऊन म्हणजे तुला मूर्खा रे, हे असं अंगाला बांधतात का. आणलेत. तू बॉम्ब करून का आणलेस सांग मला. बापटांचं डोकं असं फिरलेलं होतं. सावरकर तुला बातमी कळली का आत्ता. काय झालंय, आपले पंजाबचे सिंह लाला लजपत राय, हो त्यांना त्या ओडवायर नावाच्या आपल्या गव्हर्नरनी हद्दपार केलाय, त्यांना अटक करणार आहेत आणि वर हा हरामखोर आम्हाला सांगतो ऐसे क्रांतिकारकों को गोली से उडा देना चाहिए. तू शांत हो, आपण कॉलेजात आहोत. हे सगळे हरामखोर साहेब या हाऊस ऑफ कॉमन्सवेल्थ पासून निघतात. हे इथे इंग्लंडचं मंत्रिमंडळ आहे लंडनला, याच्यातून हे सगळे जुलमी अधिकारी भारतात पाठवले जातात. पुढं काय करायचं. आता माझ्या डोक्यात असं आहे, मी त्या बिल्डिंगमध्ये 4 वेळा जाऊन आलोय. अशा तऱ्हेचे 4 बॉम्ब जर त्याच्या खाली लावले, कशाच्या, इंग्लंडच्या मंत्रिमंडळाच्या, तिथं लावतो म्हणला बॉम्ब खाली. एका धमाक्यात पार्लमेंट हाऊस उडवून लावतो. सावरकर म्हणले काही खरं नाही, बापट धरून आपट, हा काहीतरी भयानक करणार. तू घरी चल, तू घरी चल. त्याला घरी आणून समजवला सावरकरांनी, बापट वेड्यासारखं वागू नका. आपण हे शिकलोय कोणासाठी,
आपल्याला हे भारतात जाऊन आपल्या अनेक क्रांतिकारकांना शिकवायचं आहे. त्याच्या आधीच इथं कुठेतरी 1-2 बॉम्बस्फोट करायचे, कुठला तरी 1-2, त्या सगळ्या धमाक्यामध्ये एखादा साहेब मारला जाईल. या सगळ्या प्रकारात स्वतः अडकायचं आणि स्वतः फासावर जाऊन मरायचं, यांनी काय साधणार आहे बापट? आपल्याला हे करणारी 1000 माणसं तयार करायची आहेत, कशाला घाई करता? आता तुमचं नाहीतरी शिक्षणक्रम पूर्ण होत आलाच आहे, तुम्हाला लवकरच भारतात जायचं आहे. हो, तर तुमच्याबरोबर हे सगळं देतो. भारतात अमुक अमुक ठिकाणी सगळीकडे नीट नेऊन द्या. ठरलं. पण जाताना तुम्ही किती थंड डोक्याने गेलो पाहिजे याचं प्रात्यक्षिक बघा. आणि बापटांनी हे प्रात्यक्षिक लिहिलं आहे बरं का. ते म्हणले मग प्रात्यक्षिक केव्हा बघू? ते म्हणले मी दाखवतो आदनमनं तुम्हाला कसं शांत राहायचं असतं ते. फक्त सावरकरांनी एकच विनंती केली, बापट काय माझ्या सांगण्यावरनं लेखो तुम्ही तिकडं गेलात, माझ्या सांगण्यावरनं मॅडम कामाने सगळे तुमच्या खर्चाचा विषय केला, त्याही आता आनंदात आहेत की आपलं काम भागलं म्हणून. तुम्ही शिकलात, माझं काय? माझ्या अंगरक्षकांना गोळी चालवता येते असा मी शहाणा नाही, मलाही यायलाच पाहिजे, मला शिकव. बापट म्हणले इथं खोलीत, इथं शिकव. सावरकरांनी भारत भवनाच्या त्यांच्या राहत्या खोलीत वरच्या माळ्यावर प्रयोगशाळा केली. काय काय आवश्यक ते विद्यापीठाच्या रसायनशास्त्र प्रयोगशाळेतनं कसं केव्हा चोरलं असेल तेच जाणे. त्या ॲसिड चोरलं, त्या परीक्षा नळ्या, तो गॅस, त्याच्यासाठी असणारं ते फ्ले, अमुक तमुक, ते शेल घरी करून बघितला. त्यांनी पॅरिसच्या जंगलात नेऊन फोडला होता, यांनी लंडनच्या शेजारच्या जंगलात नेऊन फोडला. उडवून बघूया. आणि ढंप दिशी जो आवाज झाला, बऱ्यापैकी उडला. बराच वेळ हे सगळी मुलं तिथंच थांबली. सावरकरांचं डोकं इथे बापटांना सगळ्यात वेगळे तऱ्हेनं बघायला मिळालं. सावरकरांनी तो तयार करताना त्याचे पार्ट्स मोजले होते, किती आहेत ते मोजलेले बरोबर आकडा डोक्यात ठेवून त्यांनी विखुरलेले तेवढे पार्ट जमा केले त्याचे आणि सगळे भारत भवनात गेले. त्यामुळे पोलिसनं येऊन दुसऱ्या दिवशी कितीही शोध केला, त्याला काहीच सापडलं नाही इथं काय झालं होतं. एकही तुकडा मिळाला नाही बॉम्बचा. आणि लंडन टाइम्समध्ये बातमी आली, जंगलामध्ये गूढ आवाज येत आहेत. सावरकर हसायचे, बघा अंधश्रद्धा निर्मूलन, यांच्या जंगलातनं गूढ आवाज येत आहेत, आवाज आम्ही करतोय, एवढेच मुरतेत म्हणायचे. पण ह्यातलाच एक तयार असलेला बॉम्ब भारतात पाठवायचा होता. पाठवायचा का नाही हा विचार चालला होता. सावरकर असं काम जर खोलीमध्ये करत असतील तर गच्चीवर नेहमी एक माणूस पहाऱ्यासाठी ठेवलेला असे की आसपास कोणी येत नाही ना इमारतीच्या. बापटांचं सावरकरांचं हे बोलणं चाललंय तोवर वरनं शिट्टी ऐकू आली. खूण कळली. बापट 4 पोलीस आणि एक इन्स्पेक्टर येतोय. आता तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतो, शांत राहायचं. लक्षात घ्या, तुमच्याकडे काही विचित्र असेल तर तुमचा चेहराच सांगतो तुम्ही काहीतरी लपवताय. असेल तर काय, एखाद्याकडे तिकीट नसेल तरी तो चेहराच दाखवतो की याच्याकडे तिकीट नाहीये. त्यामुळं अख्ख्या आगगाडीमध्ये भरलेल्या डब्यात TC आला की तो बरोबर तिकीट नसलेल्या माणसाकडे जातो, पण त्याला अशी नजर फिरवली की कळतं कोणाकडे नाहीये तिकीट, ते त्याच्या डोळ्यात दिसतं. एवढूसा तुम्ही गुन्हा केला, तो सामान्य माणसाला लपवता येत नाही, त्याच्या डोळ्यात दिसतच. आता बॉम्बसारखी गोष्ट हातात असताना जणू काही आपल्याकडे काहीही नाही, इतक्या थंडपणे पोलीस समोर उभं राहता आलं पाहिजे बापट. कितीही डोक्याने ठरवलं तरी काही वेळेला शरीर साथ देत नाही, कपाळावर घाम जमा व्हायला लागतो पोलीसला बघून. काही नाही, पोलीस आल्याबरोबर बापट म्हणले आता हा बॉम्ब कुठे ठेवू. त्यांच्याकडे आराम खुर्ची होती, भारतात एक अशी घोळ असलेली आराम खुर्ची. त्या आराम खुर्चीत ठेवला आणि वरनं दुसरी बेडशीट टाकली पिनअप करून. बापट म्हणली खुर्ची कुठे ठेवू. हॉलमध्ये ठेव, इथं ठेव. कोल्ड हेडेड काय माणूस असू शकतो कल्पना करा. बापट म्हटले होते बहुतेक आम्हाला वाटलं आपण त्या दिवशी संपतोय, पण हा तात्या हरामी दारू गडलो होतो. इन्स्पेक्टर आला,
अच्छा, झडची वॉरंट. झडतीला चालेत ते. बापटांकडे सावरकरांनी बघितलं. बापटांचा चेहरा असा दिन, चेहरा थंड. वेलकम. बाजूला वा. जिथे सावरकर बसले होते तिथूनच त्यांनी सुरुवात केली. त्या कॉटवरनं बाजूला उचललं, ते कॉटची अशी गादी उचलली. सावरकर सहज त्या पोलिसला विचारतात, शिक तुम्ही काय शोधायला आलायत? आम्हाला असे कळलं आहे की चमचीचे बॉम्ब आहे. बॉम्बचे पथक आम्ही शोधतो आहोत. सावरकर म्हणाले, तर मी तुम्हाला शिकवायचं का? बॉम्ब असा शोधतात का? गादी तुम्ही किती जोरात उघडलीत. चुकून गादीत असता आत्ता बॉम्ब तर जाऊन आपटला असता भिंतीवर, मग काय झालं असतं इथं? ओ सॉरी. हे सावरकरच त्याला शिकवत आहेत कशी झडती घ्यावी. आणि ते अंदाज अगदी अचूक होता. लपवलेल्या सगळ्या जागा ते शोधत होते. कपाट उघडून बघायचं, भांड्याखाली आहे का बघायचं. समोर खुर्ची ठेवली आहे त्यांच्या, ती सोडून सगळीकडं शेल्फ उघडून बघितलं, पुस्तकं काढून बघितलं, पुस्तकं परत ठेवून दिली. नेमकं ज्याच्यावर बंदी होती ते पुस्तक सावरकरांच्या हातात होतं. व्हॉट इज दिस? धाडकन पुस्तक उघडलं आणि त्याच्या नाकाला लावलं. इथनं कोणालाच काही वाचता येत नाही. पण तो ज्या अर्थी इतक्या धाडसाने दाखवत आहे त्या अर्थी काही नसणार. पोलिसनेच बंद केलं. ओके ते म्हणले, ओके ठेवून द्या, शोधा. सगळ्या घरात काही नाही. माळ्यापर्यंत ते सुदैवाने पोचलीच नाहीत. याचा अर्थ लक्षात ठेवा, माळ्यावर जायला वाट ठेवलीच नव्हती. जिमनॅस्ट करून उडी मारून जायला लागायचं. जिना ठेवला तर कोणी जाईल. आणि साहेब निघाला. बापटाने लिहिलंय चरित्रात, माझ्या मनात हुश्य झालं, आता साहेब जाणार. तो दारात पोचला आणि हा सैतान सावरकर त्यांनी तिथंच त्या इन्स्पेक्टरला बोलवून सांगितलं, साहेब काय एवढे तुम्ही दमून आलायत, आपण चहा घेऊया, जरा खुर्चीत बसता का? ओ त्या खुर्चीत बॉम्ब आहे, तिथं ठेवलेला बॉम्ब आहे, एक चहा घेऊया, खुर्चीत बसता का? इन्स्पेक्टर तयारीचा होता. इन्स्पेक्टर म्हणला, मिस्टर सावरकर, तुमच्यासारख्या ब्रिलियंट माणसाबरोबर चर्चा करायला, गप्पा मारायला मला खूप आवडेल. आय विल बी ग्लॅड, बट अच्छा नाही, मी झडतीसाठी आलो आहे. आत्ता मी पाणी पण पिऊ शकत नाही, कारण झडतीसाठी आल्यावर मी काहीही तुमच्याकडनं घेतलं तरी त्याचा अर्थ वेगळा होतो. यू कॅन अंडरस्टँड इट. माझी ड्युटी संपली की मी येईन ना तुमच्याकडे, आपण गप्पा मारू, बट नॉट नाव. आय एम ऑन ड्युटी इन माय युनिफॉर्म. बापटांनी हे कौतुक केलंय की सावरकर वैर विसरून म्हणाले, बापट, ही माणसं इतकी देशाशी प्रामाणिक आहेत म्हणून जगावर राज्य करतायत, की आत्ता इन्स्पेक्टरनी काहीही पैसे खाल्ले तर कोणालाही कळणार नाही. पण त्याला तेवढी जाण आहे की मी आत्ता चहा जरी घेतला तरी जगात माझ्या देशाची अपकीर्ती होईल की झडती आल्याला आले की काहीतरी खायला घेतात. इंग्लंडचं नाव नाही खराब होता का माझ्या मूर्खपणा? मी गप्पा मारायला येतो ना, संध्याकाळी येतो. आणि तो इन्स्पेक्टर गेला, पोलीस खाली उतरले. बापटांनी लिहिलंय, आम्ही सावरकरच्या उरावर बसलो, तुला मारून टाकू आत्ता म्हणले. तुला काय अंगात भूत आलंय काय? तो चांगला चालला होता घरी, कशाला बसवला इथं येऊन? त्याला खुर्चीत बसा ना, खुर्चीत बसा ना. बस सावरकरांना कळत नव्हतं असं नाही. सावरकर ताण इतका सहज हलका करायचे. अरे काय, खुर्चीत बसला म्हणजे तपासणी झाली असते ना, फुटतोय का नाही व्यवस्थित तो त्याच्या. तात्या विनोद करू नका, ही विनोदाची वेळ आहे का? तिथं तो मेला, तुला आपण बसून. सावरकरांनी त्यांना सांगितलेलं उत्तर फार सोपं होतं. त्यांनी, बापट लक्षात ठेव, हे जेव्हा मोठ्या अधिकाऱ्याकडे जातील तेव्हा मोठा अधिकारी नेहमी त्यांना विचारतो, खोलीत काय काय होतं आणि तुम्ही काय काय तपासलं? मग ते यादी सांगू शकतात. शेल्फ होतं पुस्तकांचं, तपासलं. भांडी होती, तपासली. टेबल होतं, टेबलचे ड्रॉवर्स उघडून बघितले.
डस्टबिन होती, डस्टबिन उघडून बघितली. टॉयलेटपर्यंत सगळं बघितलेलं असतं, ते टॉयलेट्स होते ते तिथं उघडून बघितलं. या सगळ्या गोंधळात ते सांगू शकतात तिथे खुर्ची होती. आता इंडियन माणसांकडे अशा झोळ असलेल्या खुर्च्या बऱ्याच आता इंग्लंडमध्ये आल्या आहेत. कशी खुर्ची होती विचारलं तर तो काय सांगेल? घोळ असलेली होती. ताबडतोब शंका येऊ शकते त्याला, खुर्ची तपासली का? आणि हे पोलीस म्हणतील नाही. म्हणजे याच्यानंतर दुसऱ्या कोणी या खुर्चीचा उपयोग करू शकणार नाही. आता कसं होईल? आता जर पोलिसने त्यांना विचारलं की इन्स्पेक्टर ती खुर्ची तुम्ही तपासलीत का, तर इन्स्पेक्टर सांगू शकतो ती तपासायची गरजच नव्हती, कारण तिथं नक्की काही नव्हतं. सावरकर मला त्या खुर्चीत बसा म्हणत होता. एवढ्या रिपोर्टनी बॉम्ब सगट खुर्ची निर्दोष झाली. बापट, इतकं डोकं सरळ ठेवायचं, इतकं डोकं सरळ ठेवायचं तर जमलं, नाही तर काही खरं नव्हे. हा सावरकरांचा उपदेश लक्षात घेऊन बापट निघाले. कल्पना अशी होती की त्यांनी बॅगेमध्ये बॉम्बची पुस्तकं ठेवावीत, पिस्तूलं ठेवावीत, काडतुसं ठेवावीत. हो, पोलीसचा त्रास व्हायला लागला तर पाण्यात फेकून द्यावीत आणि स्वतः जावं, कारण त्यांनी पुस्तक पाठ केलं होतं तसं. पण बापट सावरकरांना आनंद देणारे निघाले. नंतर सावरकरांनी चौकशी केली होती, बापट नेलं कसं रे तू? मी तुला दिलं हे सगळं. बापट म्हणले मी तुमचीच युक्ती केली. त्यांनी 2 पिस्तुलं आणि काही काडतुसं आतमध्ये अंगाला बांधली होती. वर्ण कोट होता. पूर्वी एक्सरे मशीन नव्हतं सरकारकडे, म्हणजे प्रवाशांचा एक्सरे चेक केला जात नव्हता, सामान तपासलं जायचं. आणि ते म्हणले मी जहाजामध्ये शांतपणे बसलो. जहाजावरनं उतरताना कस्टमच्या अधिकाऱ्याने बॅग पकडली. अर्थात बॅगेमध्ये ती पोथी होती, पण कपाळ्यावर घामाचा टिंबूस न आणता मी चावी खिशातनं काढली आणि त्यांच्यासमोर टाकली. यू कॅन ओपन इट, यू कॅन सी इट. काही नाही, कपड्या लागत्या पलीकडे मी काही आणलेलं नाही. मेकॅनिक इंजिनियर होण्यासाठी गेलो होतो, त्याची एक पदवी आणली आहे. अंगाला हात लावून तपासलं तरी फारसं कळणार नाही इतकं त्याने पॅडिंग केलं होतं स्वतःला. त्याच्या आत पिस्तुलं वगैरे सगळी होती. आणि बापट म्हणतात माझा दैवयोग चांगला की माझा आत्मविश्वास त्याला चकवा देणारा ठरला. इतका खात्रीनं हा माणूस किल्ल्या टाकतोय, म्हणजे हा नक्की काही घेऊन आलेला नाही. कुलूप सुद्धा न उघडता बापटांना सोडून दिलं होतं त्याने. अर्थात सेनापती बापट हे जवळजवळ भारतामध्ये 1908ला आले खरे. इथं चरित्र संपत नाही. मी मगाशी बोललो त्याचं 67 सालापर्यंत चरित्र आहे. पण एवढ्या धाडसानंतर बापटांनी इथे येऊन पुढचा कालखंड फक्त 4 ओळीमध्ये सांगतो. पुन्हा किंवा शक्य असेल तेव्हा त्याचा विस्तार बोलीन मी. भारतात आल्यानंतर या माणसानं बंगालपासून खाली कर्नाटकापर्यंत जवळजवळ 15 ते 20 ठिकाणी बॉम्ब निर्मितीचं कार्य आपली माणसं करत होती. तिथे सगळीकडे जाऊन मार्गदर्शन केलं. त्या लोकांना योग्य पुस्तिका पुरवल्या. त्यांच्याकडनं ते योग्य निर्माण होतंय का नाही केलं. त्यांना विवेक दिला की बाबांनो, झालाच आहे तयार तर ह्या दिवाळीत घेऊ उडवून, अशी घाई करू नका. आपण एक समवयच्छेदे असं सगळं एक मोठं आंदोलन करू, तेव्हा आपण शस्त्रांचा वापर करायचा आहे, जरा थांबा. अर्थात काही क्रांतिकारक खूप मागं लागले होते. म्हणले जे हे आणण्यासाठी पैसे देतात ते स्पॉन्सर लोकच त्रास देत आहेत, लवकर काहीतरी उडवा म्हणून. एखादं तरी उडवायची द्यावं परवानगी म्हणजे. अशी घाई करू नका वेड्यानो, तुमच्या एका बॉम्बच्या उडण्याने आपले 20 कारखाने बंद पडतील. पण कल्पना करा, भारतातल्या 100 लोकांना ट्रेनिंग देणं आणि 20 ठिकाणी बॉम्बचे कारखाने उभे करणं. पोलिसाची, इंग्रजाच्या पोलिसाची नजर चुकवून त्याला काहीही पैसे न खायला घालता एकही रिपोर्ट बापटांच्या विरुद्ध सापडला नाही. फक्त दुर्दैव एकच झालं, बंगालमध्ये कुठेतरी बॉम्बस्फोट झाला आणि त्यातल्या एका माणसाने साक्ष दिली की आम्हाला बॉम्ब शिकवायला बापट येत होता. वाट लागली बापटाची, त्याच्या नावे वॉरंटच निघालं.
वॉरंट निघाल्यानंतर गोश्वारा फक्त सांगतो, आपल्या नावाचं वॉरंट निघाल्यावर काम अडकू नये म्हणून हा मनुष्य 4 वर्ष अज्ञातवासात होता. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं घेऊन राहायचं, वेगवेगळ्या कामासाठी राहायचं. कोणाकडे आचारी म्हणून राहायचं, मग महिनाभर तुमच्याकडे ड्रायव्हर म्हणून राहायचं, मग महिनाभर तुमच्याकडे पंडित म्हणून. भारतभर अनेक त्यांनी व्यवसाय केले. शेवटी 4 वर्षांनी ते स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाले. एका मित्राच्याच विश्वासघातामुळे हातकड्या पडायची वेळ आली. पण नंतरच्या काळामध्ये जवळजवळ 18 वर्षाचा कारावास हिंदुस्थानात त्यांनी भोगलाय, इंग्रजांच्याकडचा. पण ह्या कारावासाबरोबरही आणखीन एक मोठं काम त्यांचं सांगायचंय. जेव्हा त्यांना सेनापती पदवी मिळाली, ती केव्हा मिळाली महाराज? अलीकडच्या काळातलं एक मोठं व्यक्तिमत्व तुम्हाला माहीत असेल, मेधा पाटकर. नर्मदा आंदोलन अनेकांनी ऐकलं असेल की नर्मदेसारख्या त्या नदीवरती मोठं धरण प्रकल्प चालू आहे, त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जातात. तर त्यांना त्या जमिनीचा योग्य मोबदला दिला गेला पाहिजे, यासाठी त्यांच्या बाजूने आता मेधा पाटकरांचं एक मोठं आंदोलन गेली कित्येक वर्ष चालू आहे. याच तऱ्हेचं आंदोलन साधारणतः इंग्रजाच्या काळात बापटांनी केलं आहे. कारण पुण्याला आल्यानंतर पुण्याच्या शेजारीच मुळशी नावाचं गाव आहे. तिथे टाटा उद्योगपती आणि इंग्रज या दोघांनी संधान करून मोठं धरण करायचा प्रकल्प केला. बापटांचा धरणाला विरोध नव्हता, त्याच्या खाली ज्यांच्या ज्यांच्या जमिनी जाणार आहेत या लोकांच्यासाठी योग्य मोबदला सरकारने दिला पाहिजे म्हणून ग्रामीण जनतेला प्रचंड प्रमाणावर एकत्र करून जवळजवळ वर्षभराचा लढा त्यावेळेला त्यांनी दिला होता. 21, 22, 23, 24 जवळजवळ 3 ते 4 वर्ष 1900 सालातली ही लढ्यामध्ये घालवली. तेव्हा लोकांनी त्यांना पदवी दिली होती, आम्हा सगळ्या शेतकऱ्यांचे, आम्हा सर्व कामकऱ्यांचे. आता ब्रिटिशांच्या विरुद्ध सेनापती कोणी असतील तर ते बापट आहेत, तेव्हा त्यांना सेनापती बापट ही पदवी मिळाली. अर्थात त्यांचा सत्याग्रह हा गांधींच्या सत्याग्रहासारखा अहिंसात्मक सत्याग्रह नव्हता. योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या इंग्रजाच्या योग्य त्या ठिकाणी योग्य तो आवाज काढणे हे त्या सत्याग्रहातलं पुण्य कर्तव्य मान्य करून सुद्धा अनेक हाल अपेष्टा करून सहन करून त्यांनी शेतकऱ्यांना बराच न्याय मिळवून दिला. हा त्यांच्या सत्याग्रह प्रकरणातला. पण अनेकांना शंका येईल, ह्या शेतकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवावा असं इंग्लंडमधनं आल्यावर त्यांनी काय केलं? तो सोपं सांगतो. पुन्हा एकदा अलीकडचीच नावं मला परत घ्यावी लागत आहेत. जसं मिलिटरीतनं रिटायर झाल्यानंतर अण्णा हजारेंनी कार्य चालू केलं, तसं परदेशातनं आल्यानंतर भारतामध्ये त्यांनी स्वतःचं पारनेर गाव सुधारायचा प्रकल्प घेतला. त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण करायचं सुरुवात केली, भागवत सप्ताह सुरू केला आणि अशा रीतीनं अनेकांची धर्मप्रवचनं करता करता एखाद्या नेत्याने सांगितलेलं सुद्धा फारसं समाज ऐकत नाही, पण धार्मिकांनी कोणी सांगितलं तर समाज जास्त ऐकतो. या अशा भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांमध्ये शिरले, त्या शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला, त्यांच्यासाठी अविरत 4 वर्षाचं युद्ध केलं, पुढे 4 वर्ष अज्ञातवासात घालवली, 18 वर्ष तुरुंगवासात घालवली. स्वातंत्र्य आलेलं याची देही याची डोळा बापटांनी भारतामध्ये बघितलं. पण तरीसुद्धा न थांबता त्याच्यानंतर होणाऱ्या गोवा मुक्ती संग्रामामध्ये सुद्धा ते युद्धाला येऊन उतरले होते, वयाच्या 60-70ला सुद्धा. आणि नुसता गोवा मुक्ती संग्राम नव्हे तर ज्या गोष्टीची अलीकडे मोठी आपण शताब्दी साजरी करतो ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्याही शेवटच्या युद्धामध्ये सेनापती बापट आपल्याबरोबर होते. 66-67 सालापर्यंत ते महाराष्ट्रामध्ये अत्यंत झुंजार व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. या पुढच्या काळामध्ये मात्र त्यांनी असे काही उपद्व्याप केले आहेत. पण आता तपशिलाने आज सेनापती बापटांचं चरित्र सांगणं हा विषय थोडासा या ठिकाणी थांबवून उद्या अशा एका चरित्राला सुरुवात करतो. जमलं तर उद्या संपवीन. आता साफळे तुम्ही म्हटलात बापटांच्या मार्गदर्शनाखाली बंगाल ते कर्नाटक अनेक बॉम्बचे कारखाने काढले गेले, त्यातले काही उडाले. त्यातल्या एक बॉम्ब स्फोटाबद्दलची कथा उद्या आपल्याला सांगतो मुद्दाम. ही मात्र प्रत्यक्ष आघात आणि प्रत्यक्ष हौतात्म्य याच्याशी निगडीत असल्यामुळे आपल्याला नेहमी ज्या चटणीची सवय आहे
त्या पद्धतीची मारामारी आणि त्या पद्धतीची सगळी मजा त्याच्यामध्ये आपल्याला घेता येईल. मात्र या सगळ्या युद्धासाठी हे शस्त्र निर्माण करणं, शस्त्र आणणं, शस्त्र आम्हाला शिकवणं हे अत्यंत कठीण असलेलं, तलवारीच्या धारेवर चालत रक्त येऊ द्यायचं नाही आणि डोळ्यातलं पाणी सांभाळू द्यायचं नाही, इतकं भयानक कार्य या लोकांनी केलं. या बापटांना, पांडुरंगाला वंदन करून या ठिकाणी थांबू. हे आपण हनुमंताचं कार्य केलं म्हणून रामकार्य पुढे सिद्धीला पावलं. उद्या 7ला आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. मात्र परवा श्रीमंत योगी नाटक आहे ते 6:30ला सुरू होणार, पण त्याला जाम गर्दी होणार. हो, तेव्हा अशी कल्पना करून याल की सहज बसायला जागा मिळेल. फासाल बरं. शिवाजी महाराजांच्या दर्शनाला ही जाम गर्दी येणार. तेव्हा तुम्हाला 5:30लाच येऊन जागा धरावी लागेल. तेव्हा 6:30ला तुमच्या योग्य ठिकाणी असाल तुम्ही. अशी प्रॅक्टिस करण्यासाठी 23 तारखेला कीर्तनाची वेळ 6 ते 8 अशी होईल, 7 ते 9 नाही. 23ला 6 ते 8 आणि 24ला 6:30 ते 8:30 ओके 9 ते 2.5 तासाचं महानाट्य आपल्याला बघायची वेळ त्या ठिकाणी येईल. तेव्हा उद्या 7 वाजताच, पण परवा मात्र जरा 1 तास अलीकडे गाडी घ्यायची. सर्वांनी या अज्ञात पण पुष्कळसा हा माहीत असलेला क्रांतिकारक उद्याचा सांगेन. ज्ञात अज्ञात या क्रांतिकारकांच्या देशकार्याला वंदन करायचं आहे. कोणा 1-2 माणसांना मारून राज्य उलटत नाहीत हे क्रांतिकारकांना कळत होतं. पण घट्ट असलेला बुरुज 1-2 दगड बाजूला केले तर खेळखेळा होऊ शकतो ह्या भौतिकशास्त्रावर त्यांचा विश्वास होता. किमान किल्ला ढासळण्याच्या दृष्टीने त्यातले काही दगड तरी बाजूला करणं इतकं प्राप्त परिस्थितीमध्ये असलेलं कार्य त्यांनी कर्तव्य पार पाडलं. असं लक्षात घेता हनुमंतांचा आदर्श सांभाळणारी ही सगळी माणसं हनुमंतांप्रमाणेच आम्हाला पूजनीय, आदरणीय, वंदनीय आहेत. संघटनेचा, समन्वयतेचा, हनुमंतांचा आदर्श आपल्याला सर्वांपर्यंत पोचवायचा आहे. तो आपण पोचवत राहू. कैवारी हनुमान आमोचा, कैवारी हनुमान पाठी असता तो जग जेठी, पाठी असता तो जग जेठी, बरकड काय गुमान आमोचा कैवारी हनुमान. कैवारी हनुमान आमचा कैवारी हनुमान. हा हनुमान हनुमान. आरतीसाठी सर्वांनी उभं राहूया. सर्वांनी आरती म्हणायची आहे. माधवनगरमध्येच राहणाऱ्या एका विशेष दाम्पत्याचं आज सत्कार आपण केला आणि तोही विशेष दाम्पत्याकडूनच केला. दोन्ही मोठे योगायोग होते. मला असं वाटलं होतं की परिचयामध्ये हा विषय येऊन जाईल, पण माझ्या कानावर आलेली एक गंमतशीर गोष्ट तुमच्या कानावर घालतो. ज्या डॉक्टर दाम्पत्याचा आपण सत्कार केला ते पूर्वीचे माधवनगर निवासी आपल्या इथलेच आहेत हे अनेकांना माहिती आहे. ज्या सौ डॉक्टर आहेत त्या आपले आमदार खासदार अनुभव कापशांची कन्या, तेही अनेकांना माहिती आहे. पण एक मजेशीर गोष्ट मला आज दुपारी अशी कळली होती की त्यांनी डॉक्टर झाल्यावर त्यांनी का कोणास ठाऊक आपल्या घरच्यांना असं सांगून टाकलं की मला नवरा डॉक्टरच चालेल पण पैसे न मिळवणारा असावा. अशी अट कुठल्या मुलीनं आजपर्यंत घातलेली मी ऐकलेली नाही की तो मला माझा नवरा डॉक्टर असलेला चालेल पण पैसे न मिळवणारा डॉक्टर असावा. मग वडिलांना सुद्धा खासदार असून संकट पडलं असेल. असा कुठं जावंही मिळवायचा जो पैसे मिळवत नाही आणि तरी डॉक्टर आहे. पण काही वेळेला मनामध्ये असलेला दृढ संकल्प कसा फळ देतो त्याचं हे प्रत्यक्ष रूप होतं. इतके विद्वान पती प्राप्त झाले. डॉक्टर तर आहेतच पण विवेकानंदा केंद्राचं काम दोघं जण करत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या भौतिकदृष्ट्या म्हणाल
तो कोणतंही धन न मिळवण्याच्या व्यवसायात आज दोघंही आहेत. आणि पारमार्थिक दृष्टीनं म्हणाल तर त्या दोघांसारखे श्रीमंत कोणी नाहीत, इतके ते आज त्या ठिकाणी श्रीमंत आहेत. इतकं मोठं कार्य करणारी माणसं आहेत, पण त्यांचा सत्कारही इतक्या योग्य व्यक्तीकडून केला गेला. हेही अवघं दाम्पत्य अखिल भारतातल्या आसाम, मेघालय, नागालँड सारख्या ठिकाणी, जिथे त्यांची भाषा आम्हाला समजत नाही, जिथे त्यांच्याशी आम्हाला संवाद करता येत नाही, अशा ठिकाणच्या लोकांमध्ये राहून त्या लोकांचं संघटन करून वनवासी भागामध्ये ख्रिश्चनांची जी मुसंडी मानणं चाललंय त्याला रोखण्याचं काम ही माणसं करत आहेत. इथे बसली असती, इथे काम केलं असतं तर प्रचंड पैसा, प्रचंड ऐशोराम कोणालाही मिळाला असता. पण हा सगळा टाळून खऱ्या अर्थाने देवकार्य, राष्ट्रकार्य करण्यासाठी आयुष्य देऊन टाकावं कसं, ह्या लोकांकडनं शिकावं लागतं. योगायोग असा होता की उद्याचं चरित्र अशाच राष्ट्रकार्यासाठी केलेल्या एका क्रांतिकारकाचं नाही सांगणार. जे क्रांतिकारक पती पत्नी एकत्र कार्य केलेले आहेत त्या दोघांचं चरित्र उद्या मुद्दा आपल्या कानावर घालायचं आहे मला. पण आज याही सर्व मान्यवरांना, ते आता माधवनगरपासून बरेच दूरही राहतात, अनेक कार्यात व्यस्त असतात, पण त्यांचा सर्व परिचय झाला, त्यांच्या कार्याकडे पाहिलं, सहज मनाला वाटून जातं की शेवटी 25 वर्ष कीर्तनं केली तरी आम्ही शेवटी सगळे नुसते बोलणारे राहतो. कार्य करणारी खरी ही माणसं असतात ज्यांच्या पायाशी आम्ही यायला पाहिजे. पण या सर्वांच्या आदराच्या, कौतुकाच्या प्रसंगामध्ये आम्हाला कीर्तन सेवेची संधी मिळाली, याबद्दल आम्हाला धन्य समजतो. तेव्हा या सगळ्या दोन्ही दाम्पत्यांना आणि अनेक कलाकारांना सुद्धा नम्रतेनं वंदन करून आजच्या कीर्तनाची सेवा या ठिकाणी थांबवतो आहे. सर्वांनी आरती म्हणा. हे चिदान देगा देवा तुझा विसर न गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी, नरके मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, सत्राणे उड्डाण हुंकार वदनी, करडळमळ भूमंडळ सिंधू जळगगनी, कडानरे ब्रह्मांड धाके त्रिभुवनी, स्वरवर नरनेशाचर झाल्या त्या पर्णी. जय देव जय देव जय जय हनुमंता, तुमचे मी प्रसादे न विकृतांता. दुमदुमली पाताळे उठला प्रतिशब्द, थरथरला धरणी धर्मानी लाखेद, कडाडले पर्वत उद्गण उच्छेद, रामी रामदासा शक्तीचा शोध. जय देव जय देव जय जय हनुमंता, तुमचे निप्रसादे न विकृतांता. प्रदक्षिणा करायची, घालीन लोटांगण वंदीन अरंगेन अनंत पूजन भावे ओवाळीन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या सकलं त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. उद्या 7 वाजता कार्यक्रम सुरू, परवा मात्र 6 वाजता सुरू होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची, इतरांपर्यंत ती पोचवायची.